नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाड्यासाठी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। येत्या 2 दिवसात या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निकाल सुनावणार आहेत। या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीबद्दल मोठं विधान केलंय। आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्ट स्पीकरला ताब्यात घेऊ पाहते, म्हणून नार्वेकर यांनी सांगितलं पाहिजे की मी निर्णय देणार नाही, जेव्हा द्यायचा तेव्हा मी देईल, असं आंबेडकर म्हणाले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्पीकर म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या खाली नाही। कायद्याचे राज्य चाललं पाहिजे हे बरोबर आहे। राहुल नार्वेकर निर्णय देत नाही हे चुकीचं आहे, मी मान्य करतो, पण राहुल नार्वेकर स्पीकर म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या खाली नाही। तेव्हा सर्वोच्च न्यायालय जे स्पीकरला स्वतः ताब्यात घ्यायला बघतंय ते स्पीकर म्हणून राहुल नार्वेकर यांनी सांगितलं पाहिजे, मी निर्णय देणार नाही, मला जेव्हा द्यायचा आहे तेव्हा देईल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी दुपारी 4 नंतर लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। विधिमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सध्या सुरू आहे। बुधवारी निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत, तसेच सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार असल्याचीही माहिती आहे। मागील 10 वर्षाच्या काळात बीड जिल्ह्याचे अनेक संकटांना सामना केलाय। सततचा दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी या नैसर्गिक संकटाचा आणि कोरोनासारख्या महामारीचा धीरोदत्तपणे मुकाबला करत जिल्ह्यानं आपल्यातील एकजूट कायम ठेवली आहे। आपल्या या एकजुटीमुळे आणि सहकार्याने जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाला गती मिळणार आहे। तुम्हा सर्वांच्या सहकार्याने मी देखील लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसमावेशक सर्वव्यापी विकास कार्यात सातत्य ठेवणार आहे, अशी ग्वाही खासदार प्रीतमभाई मुंडे यांनी पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे बोलताना दिली आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथे रस्ते विकास कामांचं भूमिपूजन केल्यानंतर खासदार प्रीतमभाई मुंडे ग्रामस्थांशी संवाद साधत होत्या। या प्रसंगी विधान परिषद सदस्य आमदार सुरेश दस, सर्जेराव तांदळे, अजय धोंडे, माऊली जरांगे, सुवर्णा लांबरुड, सुधीर घुमरे, पांडुरंग नागरगोजे, मधुकर गर्जे, जयदत्त धस हे उपस्थित होते। बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गामुळे दळणवळण व्यवस्था अतिशय दर्जेदार आणि सुलभ झाली आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना देखील सुलभ दळणवळण व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा माझे प्रयत्न आहेत। माझ्या 10 वर्षाच्या कार्यकाळात बीड जिल्ह्याची लोकप्रतिनिधी या नात्यानं सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या विकासाची कामे आम्ही करीत आहोत। या सर्व प्रक्रियेत आपण सर्व एकसंघ राहून आमच्या पाठीशी उभे आहात। आपल्या एकजुटीच्या बळावर जिल्ह्याच्या विकासाची एक पायरी आपण सर करत आहोत। पुढील काळातही सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्धतेने कार्यरत राहणार असल्याचं खासदार प्रीतमभाई मुंडे म्हणाले आहेत। बीड जिल्हा शिवसेनेतील ठाकरे गटात पदाधिकारी सुषमा अंधारे विरोधात बंद पुकारले होते। मागील महिन्यात प्रसार माध्यमांसमोर राजीनामे देत उद्धव ठाकरे जवळ आपली नाराजी व्यक्त केली होती। बीड जिल्ह्यात सुषमा अंधारेंना डोईजड वाटणाऱ्या पदाधिकाऱ्यांना काल पक्षातून काढण्यात आलं। वर्षानुवर्ष निष्ठेनं कार्य करणाऱ्या शिवसैनिकांची हकालपट्टी केली, ही बाब शिवसैनिकांना काही रुचली नाही। सुषमा अंधारेंच्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या शिवसैनिकांची विचारपूस करण्याचं कष्ट ठाकरेंना घ्यावं वाटलं नाही। सामन्यांमधून करण्यात आलेल्या हकालपट्टी संदर्भात उद्धव ठाकरे विषयी बीड जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मनामध्ये आक्रोश पाहायला मिळतोय। अंधारेंच्या मनमानीला कंटाळून परळी, अंबाजोगाई, माजलगाव, वडवणी तालुक्यातील 53 पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांनी तसेच ग्रामपंचायत सदस्य एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचं निश्चित केलंय। ठाकरे गटातील नाराज शिवसैनिकांनी आज परळी येथे जिल्हा प्रमुख सचिन मुळक यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली आहे। परळीचे दुसऱ्या पिढीचे शिवसैनिक तालुका प्रमुख तथा नगरसेवक व्यंकटेश शिंदे, अंबाजोगाई शहर प्रमुख गजानन मुडेगावकर व माऊली गोंडे तालुका समन्वयक वडवणी यांनी ठाकरेंनी आपल्यावर केलेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे। उद्धव ठाकरे यांना शत्रूंची आवश्यकता नाही, सुषमा अंधारे उद्धव ठाकरेंना संपवायला एकट्या पुरेशा आहेत, अशी भावना प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केली आहे। परळी तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचा 12 जानेवारीला वर्षा निवासाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खऱ्या शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख सचिन मुळक यांनी दिली आहे। यावेळी जिल्हा संघटक योगेश नवले, माजलगाव उपजिल्हा प्रमुख नितीन मुंदडा, अंबाजोगाई तालुका प्रमुख
अर्जुन वाघमारे, नारायण कुरुंद, शिवसेना शहर प्रमुख वैजनाथ माने, गजानन मुडेगावकर, राजाभैया पांडे, माऊली गोंडे उपस्थित होते। गटानं सामन्यातून आजच नियुक्त करण्यात आलेले परळी विधानसभा प्रमुख राजाभैया पांडे व केज विधानसभा समन्वयक दत्ता बोडखे या 2 पदाधिकाऱ्यांना 12 तासांच्या आत परळी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आम्ही आपल्या पदाचा राजीनामा देत आहोत असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीरपणे सांगितलंय। कशा पद्धतीचे आरोप? सुषमा अंधारेंनी बीड जिल्ह्यातल्या शिवसेनेचा नवीन तर सगळीकडच्या शिवसेनेचा त्यांनी बाजार मांडलाय। एकाधिकारशाही त्यांना पूर्ण शिवसेनेमध्ये अंधार पसरवायचा आहे आणि आमचं एक मत आहे की उद्धव साहेबांना त्यांनी दुश्मनाची आवश्यकता ठेवलेलीच नाही आहे। हिरकणीचं कातडं पांघरून बडी बेगमचा रोल त्या शिवसेनेमध्ये करतात आणि ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून आम्ही शिवसेना आज म्हणजे आम्ही सोडण्यापेक्षा काल आम्हालाच शिवसेनेच्या बाहेर काढून खऱ्या बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या शिवसेनेकडे आम्हाला त्यांनी पाठवलेलं आहे। काय किती शिवसैनिक जे आहेत ते परळीचे नाराज आहेत? परळी तालुक्यातील सर्वच पदाधिकारी त्यामध्ये जवळपास 54 पदाधिकारी आहेत शाखा प्रमुखासहित आणि विविध आघाड्या आमच्या महिला आघाडी असेल युवा सेना असेल याचे वेगवेगळे पदाधिकारी आहेत। आम्ही सर्वजण उद्याच्या 12 तारखेच्या दिवशी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन खऱ्या शिवसेनेत प्रवेश करणार आहोत। शिवसेनेतून आज मला सकाळी लोकांकडून फोन आले की भैया तुमची निवड झाली विधानसभा प्रमुख। मी पहिले देखील शिवसेनेचा विधानसभा प्रमुख होतो आणि एक निष्ठेने शिवसेनेचा आम्ही कार्य करत होतो, परंतु आगामी काळात शिवसेनेची उद्धव गटाची जी भूमिका आहे ती आमच्या डोक्याला पसंत नाही। उद्धव ठाकरेंच्या गटाच्या आम्ही या ठिकाणी देशाचं नेतृत्व मोदी साहेबाकडं, राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांसारख्या कट्टर शिवसैनिकाकडं असावं जे की बाळासाहेबाच्या विचाराला मानतात। त्या विचारानं प्रेरित होऊन आम्ही शिवसेनेत प्रवेश केला। म्हणून त्या विचाराची जी प्रतारणा करणारी सेना आहे त्या सेनेशी आमचं काहीही आजपासून नातं राहिलेलं नाही। म्हणून मी विधानसभा प्रमुख पदाचा मी आज त्याग करतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू। आपल्या परळी भागातून बीड जिल्ह्यातून आम्ही आपल्या शिवसेनेची ताकद करण्यासाठी आजपासून आम्ही सचिन भैया मुळूक, अनिल दादा जगताप यांच्या नेतृत्वात आम्ही एकनिष्ठ काम करून शिवसेना भरभराटीस आणण्याचा आजपासून आम्ही संकल्प घेतलेला आहे। म्हणून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा विधानसभा प्रमुख पदाचा आज त्याग करत शिवसेनेत इकडं शिंदे साहेबाकडं प्रवेश करत आहे। साहजिकच आहे या ठिकाणी इथल्या निष्ठावंत शिवसैनिकांची जी गळचेपी चालली होती, निष्ठावंत शिवसैनिकांना जे पायदळी तुडवलं चाललं होतं, त्यांचं म्हणणं ऐकण्यापेक्षा त्यांच्यावर जबरदस्तीनं काही निर्णय लादण्याचा प्रयत्न या ठिकाणच्या नेतृत्व जे आहेत त्या हक्का म्हणून त्यांनी लादण्याचा प्रयत्न केला। त्याच्या विरुद्ध इथल्या शिवसैनिकांनी आवाज उठवला। हे आम्हाला मान्य नाही म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंकडे राजीनामे दिले। शिवसैनिक म्हणूनच राहू आम्ही, परंतु आम्ही पदावर काम करणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतल्यानंतरही माननीय उद्धव ठाकरेंनी याकडे दुर्लक्ष केलं। अशा निष्ठावंत शिवसैनिकांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून त्यांची हकालपट्टी काल या ठिकाणी त्यांची करण्यात आली। ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। परंतु बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचार असलेला झेंडा एकनाथ शिंदे साहेबांच्या हाताशी आहे, धनुष्यबाण शिंदे साहेबांच्या हाताशी आहे। नक्कीच या निष्ठावंत शिवसैनिकांना एकनाथ शिंदे साहेबांनी आज साथ दिलेली, हाक दिलेली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या हाकेला ओ म्हणून आज सर्व इथले निष्ठावंत शिवसैनिक 4ही तालुक्यातले जवळपास 56 पदाधिकारी स्टँडिंग उबाटा गटाचे आज या ठिकाणी 12 तारखेला संध्याकाळी 8 वाजता वर्षा निवासस्थानी जाहीरपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहणार आहेत। माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेनं हकालपट्टी केल्यानंतर बीड जिल्ह्यात नव्यानं शिवसेना ताकदीनं पुढे जाण्यासाठी कंबर कसली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्यानं नियुक्ती करण्यात आली आहे। परळी तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदेसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे परळी तालुक्यात नव्यानं पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या असून यामध्ये परळी तालुका प्रमुख भोजराज पालिवान, उपजिल्हा प्रमुख नारायण सातपुते, परळी विधानसभा प्रमुख राजाभैया पांडे, परळी विधानसभा संघटक सतीश जगताप, केज व परळी तालुका विधानसभा जिल्हा संघटक श्रीधर गरड, जिल्हा सहसंघटक दिलीप जाधव, केज परळी विधानसभा जिल्हा सहसचिव विनोद राऊत, परळी उपतालुका
महेश केंद्रे, तालुका सचिव प्रकाश साळुंके, उपशहर प्रमुख संघपाल भोके या शिवसैनिकांच्या नियुक्ती करण्यात आल्याची माहिती फेसबुक पोस्ट स्वतः नवनियुक्त तालुका प्रमुख भोजराज पालीवाल यांनी टाकली आहे. आंबेडकरी विचार मोर्चा आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सलीम बापू व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीने येथील उपविभागीय कार्यालयासमोर आज आमरण उपोषण करण्यात आलं. परळी शहरात मधील सर्वे नंबर 41, 42, 43, 240, 303, 304, 259, 388, 395, 398, 399, 36, 37 आणि 38 हे इमानी जमिनी बाबतचे आहेत. वरील जमीन वर्ग 2 मध्ये करण्यात आलेली आहे. त्याचे आदेश व फेरफार मिळवण्यासाठी निवेदकांना अनेक वेळा तलाठी, गित्ते व मंडळ अधिकारी परळी यांना तसेच तहसील कार्यालयाचे रेकॉर्ड मधील कर्मचारी यांना वेळोवेळी अर्ज दिले. वरील आदेश व फेरफार देण्याची विनंती केली, परंतु त्यांनी मागणी आदेश व फेरफार देण्यास या कामचुकार अधिकाऱ्यांना टाळाटाळ केली आहे. यापूर्वी देखील जिल्हाधिकारी बीड यांच्या कार्यालयात वरील विषयावर आंदोलन केले. त्यांच्या आदेशवरून देखील त्याच्या पत्राला देखील या परळी तहसीलदार यांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही व अहवाल सादर केला नाही. त्यामुळे आम्हास विना टाळाटाळवरील आदेश व फेरफाराची नक्कल तात्काळ देण्यात यावी व त्या 7/12 वरील बेकायदा नोंदी कोऱ्या करण्यात याव्यात. यासाठीच आम्ही आमच्या असंख्य कार्यकर्ते समवेत उपविभागीय कार्यालयासमोर 8 जानेवारी रोजी बेमुदत आमरण उपोषण केलं असल्याचं आंबेडकरी विचार मोर्चा व आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष सलीम बापू यांनी उपोषणाच्या वेळी सांगितलंय. परळी तालुक्यातील बांधकाम कामगारांचा परळी येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे उपकार्यालय सुरू करावं व प्रमुख मागणीसह इतर न्याय मागण्यांसाठी परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आज 8 रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला. बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक बीजी खाडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. परळी येथील बांधकाम कामगारांना कागदपत्र पडताळणीसाठी बीड येथील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कार्यालय जावं लागतं. बीड परळी पासून 100 किलोमीटर असल्यामुळे कामगारांचा पूर्ण दिवस जातो. 100 किलोमीटर दूर किंवा 500 रुपये खर्च होतो. बांधकाम कामगारांना वेळ वाचवा व खर्चही वाचावा म्हणून परळीला तसेच परळी तालुक्यात बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळ कार्यालयात सुरू करावा अशी संघटनेची मागणी आहे. ग्रामविकास मंडळाचे GR कामगार आयुक्त कार्यालयाचे GR बीड येथील मुख्याधिकारी चे सर्व ग्रामसेवकांना आदेश असूनही अनेक ग्रामसेवक बांधकाम कामगारांना मात्र नोंदणी करण्यासाठी मागील वर्षी 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र देत नाही. 26 सप्टेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बीड जिल्ह्यातील सर्व काही ग्रामसेवकांना आदेश काढले होते. परळी तालुक्यातील ग्रामसेवक प्रमाणपत्र देत आहेत, परंतु काही ग्रामसेवकांचे आदेश काढले आहेत. परळी तालुक्यातील ग्रामसेवक प्रमाणपत्र देत आहेत, परंतु काही ग्रामसेवक जाणीवपूर्वक देत नाहीत. अशा ग्रामसेवकांना निलंबित करावं अशी संघटनेची मागणी आहे. येथील श्रीमती लक्ष्मीबाई प्रभुअप्पा चौधरी यांचं सोमवारी 8 रोजी दुपारी वृद्धापकाळानं दुःखद निधन झालं. मृत्यू समय त्या 87 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर मंगळवारी सकाळी 9 वाजता वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा गणेशपार रोड जुन्या नगर बँकेसमोर येथून निघणार आहे. कैलासवासी लक्ष्मीबाई या धार्मिक वृत्तीच्या असल्यानं त्या सर्व परिचित होत्या. त्यांच्या पश्चात साधना प्रिंटर्सचे संचालक गजानन व भुसार व्यापारी दयानंद योगानंद चौधरी हे 3 मुलं, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. चौधरी कुटुंबियावर कोसळलेल्या दुःखात दैनिक परळी संघर्ष नेता परिवार सहभागी आहे. आता येथेच थांबू. उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.